नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हा विषय प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पडेल. नक्कीच. विद्यार्थ्यांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा आणि स्कोरिंग विषय आहे. आजचा विषय इंग्लिश, त्यात आपण घेणार आहोत इडियम्स अँड फ्रेजेस. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या आजच्या लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा. हो, आणि स्क्रीनवर तुम्हाला ज्या सुंदर ब्लू 3D थीममधल्या नोट्स दिसत आहेत त्या खास तुमच्यासाठी डिझाईन केल्या आहेत. बरोबर. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी मला एक सांगावंसं वाटतं. एक वोकॅब्युलरी मेमरी कोच म्हणून मी नेहमी सांगतो की इंग्रजी वाक्प्रचार म्हणजे इडियम्स पाठांतर करून कधीच लक्षात राहत नाहीत. हो ना, कारण त्यांचा शब्दशः अर्थ काहीतरी वेगळाच असतो आणि मूळ अर्थ भलताच निघतो. अगदी बरोबर. म्हणूनच आपण आज प्रत्येक इडियमच्या मागे एक खास मेमरी ट्रिक बघणार आहोत. क्या बात है, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने लक्षात राहील. आपली पहिली इडियम घेऊया, अ फार क्राय फ्रॉम. याचा इंग्लिश मीनिंग आहे व्हेरी डिफरंट आणि मराठीत अर्थ होतो एकदम वेगळा. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर यासाठी आपली मेमरी ट्रिक एकदम भारी आहे. काय आहे सांगा बरं. कंगना राणौतचा खरा स्वभाव आणि तिची ऑनस्क्रीन ॲक्टिंग हे एकमेकांपासून अ फार क्राय फ्रॉम म्हणजे एकदम वेगळे आहेत. हा, अरे वा, हे उदाहरण कोणीच विसरणार नाही. एकदम परफेक्ट. आता पुढची इडियम बघूया, अ फिट ऑफ द ब्लूज. अ फिट ऑफ द ब्लूज याचा इंग्लिश मीनिंग आहे डिप्रेशन. म्हणजे मराठीत आपण म्हणतो निराश होणे किंवा आत्मविश्वास कमी होणे, बरोबर? हो, अगदी तेच. आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हे कधी होतं? मला वाटतं जेव्हा निकाल लागतो तेव्हा. अगदी अचूक. आणि तीच आपली मेमरी ट्रिक आहे. परीक्षेचा निकाल जवळ आला ती बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अ फिट ऑफ द ब्लूज म्हणजे निराशा दिसून येते. हो, ही खूप साहजिक भावना आहे, पण यातून बाहेर पडणं महत्वाचं. आता तिसरी इडियम आहे, अ फ्लॅश इन द पॅन. खरं तर याचा इंग्लिश मीनिंग आहे सरप्रायझिंग सक्सेस. म्हणजे अचानक पण क्षणिक यश. पॅनमध्ये काहीतरी चमकल्यासारखं लगेच विझून जाणारं. हो ना. आणि यासाठी आपली मेमरी ट्रिक एका प्रसिद्ध गायिकेवर आहे. रानू मंडल. हो, ट्रिक अशी आहे की रानू मंडलचे गाणे रातोरात हिट झाले, पण ते फक्त अ फ्लॅश इन द पॅन म्हणजे क्षणिक यश ठरले. अच्छा, म्हणजे अचानक मिळालेलं यश जर टिकवता आला नाही तर त्याला आपण असं म्हणू शकतो. बरोबर. आता पुढची इडियम थोडी ऐतिहासिक संदर्भाची आहे, अ हरक्युलियन टास्क. म्हणजे हरक्युलिससारखं खूप कठीण काम. हो, इंग्लिश मीनिंग आहे डिफिकल्ट वर्क आणि मराठी अर्थ खूप कठीण कार्य. यासाठी मेमरी ट्रिक काय असेल मग? स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करणे हे अ हर्क्युलियन टास्क म्हणजे खूप कठीण काम आहे पण अशक्य नाही. एकदम प्रेरणादायी. अशक्य नक्कीच नाहीये. आता पाचवी इडियम बघूया, अ कॅट्स पॉ. याचा इंग्लिश मीनिंग आहे टू यूज द पर्सन फॉर अनप्लेझंट टास्क. मराठीत सांगायचं तर आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचा उपयोग करणे. हो, आणि हे आपल्याला आजूबाजूला खूप बघायला मिळतं, विशेषतः राजकारणात. अच्छा, म्हणजे आपली मेमरी ट्रिक राजकारणाशी संबंधित आहे तर? हो ना. ट्रिक अशी आहे, राजकारणात नेते सामान्य कार्यकर्त्यांना अ कॅट्स पॉ बनवून स्वतःचा फायदा करून घेतात. बापरे, हे खूपच वास्तववादी आहे, पण लक्षात ठेवायला सोपं आहे. आता सहावी इडियम आहे, अ डक इन अ थंडरस्टॉर्म. याचं इंग्लिश मीनिंग आहे पेनफुल कंडिशन. म्हणजे निराश किंवा हताश अवस्था, वादळात अडकलेल्या बदकासारखी अवस्था. अगदी बरोबर. आणि याची मेमरी ट्रिक तर खूपच गमतीदार आहे. सांगा लवकर. ट्रॅफिकमध्ये अडकलेली रिक्षा आणि परीक्षेच्या आदल्या दिवशीचा अभ्यास नसलेला विद्यार्थी, दोघांची अवस्था अ डक इन अ थंडरस्टॉर्म सारखी असते. बिचारा विद्यार्थी, त्याला काहीच सुचत नसतं त्यावेळी. हो, पूर्ण हतबल झालेला असतो तो. आता पुढची इडियम बघू, अ फेबियन पॉलिसी. अ फेबियन पॉलिसी. याचा इंग्लिश मीनिंग काय आहे? पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन. म्हणजे लवकर निर्णय न घेणे किंवा वेळ काढणे असं. का? हो, आणि विद्यार्थ्यांची ही नेहमीची सवय असते. म्हणजे अभ्यासाची चालढकल. अगदी तेच. आपली मेमरी ट्रिक आहे, अभ्यासाचं वेळापत्रक बनवताना उद्यापासून नक्की अभ्यास करू, ही विद्यार्थ्यांची नेहमीची अ फेबियन पॉलिसी असते. अरे रे, हे तर अगदी घरोघरी घडतं. पण मित्रांनो, ही पॉलिसी आता बदलावी लागेल. नक्कीच. आता आठवी इडियम बघूया, अ बोन ऑफ कंटेन्शन. याचा इंग्लिश मीनिंग आहे मॅटर ऑफ डिस्प्यूट. म्हणजे असा वाद जो संपवावा लागेल. म्हणजे वादाचा मूळ मुद्दा.
दोन कुत्र्यांमध्ये जसं एक हाड वादाचं कारण असतं तसं. अच्छा, मग याची मेमरी ट्रिक काय आहे? आपल्या घरातलीच आहे. भावा-बहिणींमध्ये टीव्हीचा रिमोट हा नेहमी ए बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे वादाचा मुद्दा असतो. क्या बात आहे. रिमोटवरून तर रोजच युद्ध होतं. आता नववी इडियम खूप सकारात्मक आहे. अ केक वॉक हो, इंग्लिश मीनिंग आहे सिम्पल टास्क. म्हणजे एक सहज कार्य. आणि यासाठी भारताच्या सुपुत्राचं उदाहरण आहे. आपली मेमरी ट्रिक आहे नीरज चोप्रासाठी भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकणे जणू अ केक वॉक म्हणजे एक सहज कार्य आहे. खरंच, त्याने ते इतकं सोपं वाटायला लावलंय सर्वांना, पण त्यामागे त्याची खूप मेहनत आहे. नक्कीच. आता 10वी इडियम बघू, अ कुकू इन द नेस्ट. म्हणजे घरट्यातला कोकीळ? याचं इंग्लिश मीनिंग आहे? अन अनवॉन्टेड पर्सन. हो, मराठीत आपण म्हणतो नावडती व्यक्ती, जी तिथे नको असते. यासाठी बिग बॉसचं उदाहरण भारी बसेल नाही का? हा, तुम्ही ओळखलत. आपली मेमरी ट्रिक आहे बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे जुन्या स्पर्धकांसाठी अ कुकू इन द नेस्ट असते. एकदम चपखल बसते हे उदाहरण. आता 11वी इडियम आहे अ जॉन्डिस्ड आय. याचं इंग्लिश मीनिंग आहे अ प्रेजुडिस्ड माइंड. म्हणजे चुकीचा दृष्टिकोन. एखाद्याकडे आधीच पूर्वग्रह ठेवून बघणे. हो, आणि मराठी मालिकांमध्ये हे आपण रोजच बघतो. म्हणजे सासूसुनेचं भांडण. अगदी बरोबर. आपली मेमरी ट्रिक आहे सासू नेहमी सुनेकडे अ जॉन्डिस्ड आयने म्हणजे चुकीच्या दृष्टिकोनाने बघते असे मराठी मालिकांमध्ये हमखास दाखवतात. हो ना, तोच तर मालिकांचा मुख्य प्लॉट असतो. आता 12वी इडियम अ लीप इन द डार्क. याचं इंग्लिश मीनिंग आहे टू टेक रिस्क अनसर्टनली. म्हणजे खात्री नसताना धोकादायक पाऊल उचलणे, अंधारात उडी मारल्यासारखं. आणि हल्ली तरुण मुलं पैशांच्या बाबतीत हे खूप करतात. शेअर मार्केटमध्ये? हो, ट्रिक आहे शेअर मार्केटमध्ये अभ्यास न करता पैसे गुंतवणे म्हणजे अ लीप इन द डार्क म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखे आहे. खूपच महत्वाचा सल्ला आहे हा. मित्रांनो, अभ्यास केल्याशिवाय उडी मारू नका. नक्कीच. आता 13वी इडियम बघूया, ए मूट पॉइंट किंवा अ मूट क्वेश्चन. याचं इंग्लिश मीनिंग आहे मॅटर ऑफ डिसएग्रीमेंट. म्हणजे वादग्रस्त मुद्दा ज्यावर एकमत होत नाही. हा, मित्रांच्या कट्ट्यावर असे खूप मुद्दे असतात. हो ना, आणि तीच आपली मेमरी ट्रिक आहे. कोणता हिरो नंबर 1 आहे हा मित्रांच्या कट्ट्यावरील नेहमीचा मूट पॉइंट म्हणजे वादग्रस्त मुद्दा असतो. हा वाद तर कधीच मिटत नाही. आता पुढची 14वी इडियम आहे अ पास्ट मास्टर. इंग्लिश मीनिंग आहे एक्सपिरियन्स्ड पर्सन. मराठीत अनुभवी व्यक्ती. आणि अनुभवाचं नाव काढलं की क्रिकेटमध्ये एकाच माणसाचं नाव येतं. महेंद्रसिंग धोनी. बरोबर. आपली मेमरी ट्रिक आहे महेंद्रसिंग धोनी मॅच फिनिशिंगमध्ये अ पास्ट मास्टर म्हणजे अनुभवी व्यक्ती आहे. क्या बात है. आता 15वी इडियम बघूया अ शीट अँकर. याचा इंग्लिश मीनिंग आहे मेन सपोर्ट. म्हणजे मुख्य भूमिका किंवा मुख्य आधार. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात मुख्य आधार काय असतो? स्वतः काढलेल्या नोट्स. अगदी अचूक. ट्रिक आहे परीक्षेच्या काळात आपण स्वतः काढलेल्या नोट्स आपल्यासाठी ए शीट अँकर म्हणजे मुख्य आधार बनतात. हो, आणि म्हणूनच स्क्रीनवर तुम्हाला नोट्स बाय गिव भरारी तू हा जो वॉटरमार्क दिसतोय त्या नोट्स नक्की लिहून काढा. नक्कीच. आता 16वी इडियम बघू, अ स्मॉल फ्राय. अ स्मॉल फ्राय म्हणजे इनसिग्निफिकंट पर्सन. म्हणजे क्षुल्लक व्यक्ती, मोठ्या व्यवस्थेतला एक छोटासा भाग. याचा वापर आपण कुठे करू शकतो? आपली मेमरी ट्रिक बघा. मोठ्या राजकीय घोटाळ्यात पकडला जाणारा साधा क्लार्क म्हणजे फक्त ए स्मॉल फ्राय म्हणजे क्षुल्लक व्यक्ती असतो. म्हणजे मुख्य लोक सुटतात आणि छोटे अडकतात. हो, असंच होतं बऱ्याचदा. आता 17वी इडियम ॲसिड टेस्ट. याचा इंग्लिश मीनिंग आहे डिफिकल्ट टास्क. म्हणजे अवघड काम किंवा खरी परीक्षा. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरी परीक्षा कोणती असते? पूर्वपरीक्षा की मुख्य परीक्षा? मुख्य परीक्षा. बरोबर. आणि ट्रिक आहे MPSCची मुख्य परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची खरी ॲसिड टेस्ट म्हणजे अवघड काम असते. एकदम बरोबर. आता 18वी इडियम आहे ॲड फ्यूल टू द फायर किंवा फ्लेम. याचं इंग्लिश मीनिंग आहे मेक द सिच्युएशन वर्स. म्हणजे आगीत तेल ओतणे किंवा परिस्थिती भडकविणे. आणि हे काम आपले मित्र खूप प्रामाणिकपणे करतात. कसं काय? आपली मेमरी ट्रिक सांगते मित्राला आधीच सरांनी ओरडले असताना दुसरा मित्र हसून ॲड फ्यूल टू द फायर म्हणजे भडकवण्याचं काम करतो. हो ना, आणि मग सरांचा राग अजून वाढतो. अगदी तेच. आता 19वी इडियम बघूया, अ सोर पॉइंट विथ. याचं इंग्लिश मीनिंग आहे अन अनवॉन्टेड पॉइंट
म्हणजे एक असा मुद्दा जो लोकांना नाराज बनवतो किंवा दुखरी नस. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांची सगळ्यात मोठी दुखरी नस कोणती? एकच प्रश्न जो सगळे नातेवाईक विचारतात. हो, ट्रिक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाराला नोकरी कधी लागणार असे विचारणे हा सोर पॉइंट म्हणजे नाराज करणारा मुद्दा असतो. बापरे, हा प्रश्न म्हणजे खरंच खूप त्रासदायक असतो. आता 20वी इडियम, अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल. याचा इंग्लिश मिनिंग आहे अनसुटेबल पर्सन. म्हणजे अपात्र व्यक्ती किंवा चुकीच्या जागी असलेली व्यक्ती. आता विचार करा, एखाद्या आर्ट्सच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला बसवलं तर? तो तिथे अजिबात मॅच होणार नाही. तीच आपली मेमरी ट्रिक आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगच्या गणिताच्या लेक्चरला बसवणे म्हणजे अ स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल, म्हणजे चुकीच्या जागी अपात्र व्यक्ती. खूप छान उदाहरण आहे हे. आता आपण आपल्या आजच्या शेवटच्या म्हणजेच 21व्या इडियमकडे आलो आहोत, अ स्क्वेअर डील. अ स्क्वेअर डीलचा इंग्लिश मिनिंग आहे वर्क विथ ऑनेस्टी, म्हणजे इमानदारीपूर्वक काम करणे किंवा वागणे. आणि जेव्हा आपण इमानदारी आणि न्यायाचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रात एकच नाव आदराने घेतलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज. अगदी बरोबर. आपली मेमरी ट्रिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात प्रत्येक रयतेला स्क्वेअर डील म्हणजे इमानदारीपूर्वक वागणूक मिळायची. अंगावर काटा आला हे ऐकून. खूपच सुंदर आणि अभिमानास्पद उदाहरण देऊन आपण आजचा विषय संपवत आहोत. हो, आणि मला खात्री आहे की या सगळ्या मेमरी ट्रिक्समुळे विद्यार्थ्यांना हे इडियम्स अँड फ्रेजेस कायम लक्षात राहतील. नक्कीच. पाठांतर न करता समजून घेणं जास्त सोपं जातं. मित्रांनो, आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. हो, तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला नेहमीच आवडतं. आणि पुढील लेक्चर कोणत्या सब्जेक्टवर घ्यायचे तेही कमेंट करून नक्की कळवा.